सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्याच यूट्यूब चॅनल केदार क्रिएशनला। आजचा जो काही व्हिडिओ आहे तो खास या टॉपिकवरती केलेला आहे आणि व्हिडिओ खूप युनिक आणि इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओचं जे काही मटेरियल आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असणार आहे। सो जास्त काही वेळ नाही घेणार आहे मी तुमचा, आपण थोडा वेळ न घालवता आजच्या आणि आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। आखिर इतने सालों बाद मेरी आंखों से कोई लड़की हट नहीं रही थी। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती। मला काही दिवसांपासून इन्स्टाला DMs येत आहेत की आपले जे काही प्रीसेट्स आहेत त्या खूप हाय रिझोल्युशनवर एडिट होतात। सो डायरेक्ट प्रीसेट इम्पोर्ट व्हायला काही जणांना प्रॉब्लेम येतोय। त्याच काही जणांसाठी प्रीसेटसोबत XML देखील दिलेली आहे। सो तुम्ही तिथून देखील प्रोजेक्ट्स इम्पोर्ट करू शकता। फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अलाइट मोशनचा जो काही मेन इंटरफेस आहे तो ओपन करायचा आहे। त्यानंतर डिस्क्रिप्शनमधून ज्या काही आपल्या प्रीसेट्स आहेत त्या इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत। ओके, सो इम्पोर्ट झाल्यानंतर बिटमार्क अँड एक्स्ट्रा लेयर्सचा जो काही प्रोजेक्ट दिलेला आहे मी तो ओपन करायचा आहे। अशा काही प्रकारचा तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार। ओके, सो यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे ते बघा। नॉर्मली थोडं आपण झूम आउट करून घेऊया। सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही पहिला बिटमार्क आहे सो हा 4.12चा बिटमार्क आहे। या बिटमार्कवरती यायचं आहे, प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आपला जो काही मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथे ओपन करून घ्यायचा आहे। सो आपण मटेरियलचा फोल्डर अगोदर ओपन करूया अँड ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथून एक क्रमानुसार आपले जे काही मॉडेलचे इमेजेस आहेत ते क्रमानुसार ॲड करून घ्यायचे आहेत। पहिला इमेज आपण हा ॲड करून घेऊया। पुढील ॲरोवरती क्लिक करून या इमेजचा एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करून घ्यायचा आहे। पुन्हा प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, सेकंड इमेज ॲड करायचा आहे, एक्स्ट्रा पार्ट आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे। याच प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत हा जो काही इमेजेस आहे सर्व एक एक क्रमानुसार ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, सो फक्त तुम्हाला काय करायचं आहे 14.1 ते 16.10 इथून तुम्हाला कोणतेही इमेजेस ॲड करायचे नाही आहेत, कारण मी ते ऑलरेडी इमेजेस दिलेले आहेत एका वेगळ्या शेकमध्ये। ठीक आहे, सो आपण फर्स्ट ऑफ ऑल सगळे इमेजेस ॲड करून घेऊया। ठीक आहे, सो आपण इथे सर्व इमेजेस ॲड केलेले आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर आपण ज्या बिटमार्कपासून सुरू केलेलं त्याच बिटमार्कपर्यंत आपल्याला म्हणजे त्याच बिटमार्कपाशी आपल्याला पुन्हा यायचं आहे। ठीक आहे, सो या बिटमार्कवरती आपण पुन्हा येऊया अँड बिटमार्कवरती आल्यानंतर पुन्हा प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। तुम्हाला मी ते काही टेक्स्ट PNGs दिलेले आहेत क्रिएट करून। सो तुम्हाला टेक्स्ट PNGs एक एक क्रमाने लिरिक्सप्रमाणे तुम्हाला ॲड करायचे आहेत। सो आपला जो काही पहिला टेक्स्ट आहे तो आपण हा ॲड करणार आहोत। ॲड केल्यानंतर याची आपल्याला साईज थोडीशी कमी करून घ्यायची आणि तुमची जी काही पोझिशन असणार आहे तुम्ही इच्छानुसार देखील तुम्ही ते सेट करू शकता। लाईक मी ते मध्यभागी सेट करतो। ओके, अँड आफ्टर दॅट तुम्हाला पुन्हा दुसऱ्या बिटमार्कवरती यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करायचा आहे याचा, पुन्हा प्लसमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। आपला जो काही दुसरा असेल तो आपल्याला दुसरा जो टेक्स्ट PNG आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, एक मिनटं, हां, तर दुसरा PNG ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली पुन्हा मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचं आहे। याची देखील पोझिशन आपण चेंज करूया आणि साईज थोडी अजून कमी करून घेऊया। ठीक आहे, सो साईज कमी केल्यानंतर व्यवस्थित प्रकारे सेट करून घ्यायचं आहे याला आणि सेट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, पुढील बिटमार्कवरती येऊन याचा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे। ओके, सो एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह झाल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपल्या टेक्स्ट PNGs आहेत ते शेवटपर्यंत एक एक क्रमानुसार ॲड करायचं आहे। फक्त आपल्याला 14.1 ते 16.10 पर्यंत आपल्याला कोणताही टेक्स्ट ॲड करायचं नाही आणि तसा मी दिलेला देखील नाही आहे। तुम्ही लिरिक्स ऐकून देखील टेक्स्ट ॲड करू शकता। ओके, ठीक आहे, सो आपण सगळे PNGs देखील आपण इथे ॲड केलेले आहेत एकदम क्रमानुसार। ठीक आहे, सो ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला जायचं आहे, बॅक यायचं आहे, बॅक येऊन तुम्हाला शेक प्रीसेटमध्ये जायचं आहे आणि इथे जे काही शेक्स दिलेले आहेत ते तुम्हाला कॉपी करायचे आहेत। फर्स्ट ऑफ ऑल आपण हा जो काही शेक आहे तो इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी करून घेऊया आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे, म्हणजेच बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि आपण जिथून इमेजेस स्टार्ट केलेले आहे ॲड करण्यासाठी त्या बिटमार्कवरती यायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल। अँड इथे आल्यानंतर या पहिल्या इमेजवरती आपल्याला हा जो काही इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे अँड पुन्हा आपण जो काही टेक्स्ट ॲड केलेला त्या टेक्स्टवरती देखील आपल्याला हा जो काही इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे। ओके, सो आपण हा टेक्स्टवरती इफेक्ट पेस्ट करूया आणि इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सिम्पली सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तुम्हाला बघा, बॅक यायचं आहे, पुन्हा आपल्याला सेकंड इमेजवरती जायचं आहे। इथे देखील आपल्याला हा टेक्स्ट जो इफेक्ट आहे तो इथे पेस्ट करायचा आहे आणि इमेजवरती देखील पेस्ट करून घ्यायचा आहे। याच प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत एक एक इमेजेसला आणि टेक्स्ट PNGsला देखील सर्व इफेक्ट्स पेस्ट करून घ्यायचे। ठीक आहे,
सो इथे सर्व शेक्स देखील आपण इथे इमेज आणि टेक्स्ट पेजेसवरती अप्लाय केलेले आहेत. यानंतर पुन्हा आपल्याला इथे यायचं आहे बॅक येऊन शेक प्रिसीटमध्ये यायचं आहे पुन्हा एकदा. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगच्या 5 लेअर पाहायला मिळत असतील. या 5 लेअर्स तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायच्यात. ओके, एक मिनटं, आपण हा या सिलेक्ट करून घेऊया सगळ्यात अगोदर, नंतर कॉपी करायच्यात. माय मिस्टेक. ओके, सो या 5 लेअर सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचे आहेत. आणि कॉपी केल्यानंतर पुन्हा यायचं आहे बॅक बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आणि बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपण जिथून सुरुवात केलेली म्हणजे जिथून इमेजेस आणि पेजेस ॲड करायला सुरुवात केलेली तिथे यायचं आहे. आणि इथे आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण ज्या लेयर्स कॉपी केल्यात त्या लेयर्स आपल्याला इथून पेस्ट करून घ्यायच्यात. ओके, सो या लेयर्स पेस्ट केल्यानंतर तुम्हाला या लेयर्स शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहेत. आणि जर ऑलरेडी असतील तर खेचून घ्यायची काही गरज नाही आहे. सो आपण ऑलरेडी सेट झालेले आहेत आणि तुमच्या देखील ऑलरेडी सेटच असतील. ओके, सो यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला इथे 4 इमेजेस पाहायला मिळत असतील, अननॉनमध्ये दिलेत मी. ठीक आहे, सो सगळ्यात अगोदर जो आपला तिसरा इमेज असणार आहे, सो सगळ्यात अगोदर तो सिलेक्ट करायचा आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर कलर अँड फीलमध्ये जायचं आहे. इथे स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही मेन इमेज आहे, जो आपण पहिला इमेज ॲड केलेला आपल्या बिटमार्कपासून, सो तिथे आपल्याला हा जो काही पहिला इमेज आहे तो आपल्याला इथे तिसऱ्या इमेजवरती ॲड करायचा. ओके, आणि बाकीचे जे 3 असतील ते तुम्ही कोणत्याही रँडम मॉडेलचे इमेजेस ॲड करू शकता. ओके, सो यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर पहिले आपण इमेज जो काही तो सिलेक्ट करूया. आणि मी इथे पहिला आपण रश्मिकाचा सिलेक्ट करणार आहोत, कारण की ॲनिमल बघून मला जरा जास्तच वाईट वाटलं आहे रश्मिकाबद्दल. एनिवेज रश्मिकाचा इमेजेस, एक मिनटं, रश्मिका. ओके, सो आपण रश्मिकाचा ॲड करून घेऊया. ठीक आहे, तर रश्मिकाचा इमेज इथे ॲड झालेला आहे. अँड यानंतर पुन्हा आपल्याला यायचं आहे सेकंड इमेजवरती. सेकंड इमेज आपण एक रँडम मॉडेलचा घेणार आहोत. त्याचं नाव माहीत नाही मला. ठीक आहे, सो आपण हिचा घेऊ सेकंड इमेज. आणि सेकंड इमेज घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला तिसरा इमेज आपण ऑलरेडी ॲड केलेला आहे. आणि जो चौथा इमेज आहे तो आपण समंतचा घेऊया. ॲक्च्युली काय आहे ना, सर्व इफेक्ट्स जास्त ॲड आहेत त्यामुळे अलाइट मोशन थोडं लॅग मारतं आहे. बट जो काही व्हिडिओ तो एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एकदम स्मूथली दिसणार आहे. सो डोंट वरी, एकदम बिंदास्त इमेजेस ॲड करा. सो आपण इथं ऑलरेडी सर्व इमेजेस ॲड केलेले आहेत. ओके, अँड यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. अँड इथे मी एक लेअर दिलेली आहे, सो ती लेअर तुम्हाला देखील ॲड करून घ्यायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण प्लसमध्ये जाऊया, मीडियामध्ये जाऊया. अँड ही जी काही ब्लॅक इफेक्टची जी काही लेअर आहे ती आपण ॲड करून घेऊया. ठीक आहे, सो ॲड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल या लेअरला पहिल्या बिटमार्कपासून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. यार काय जाम बेकार हँग मारते लाईट मोशन. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आपण वरील 3 डॉटवरती क्लिक करूया, फिल कॉम्पोजिशन एरिया करून घेऊया, ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये क्लिक करूया. एकदम आरामात करा, काही घाईच नाही आहे. ठीक आहे, यानंतर लाईटनमध्ये जायचं आहे आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. सो आपला जो काही व्हिडिओ आहे तो इथे रेडी झालेला आहे फायनली. ठीक आहे, आणि आपले जे काही हे आहे म्हणजे आपण जी ब्लॅक स्क्रीन ॲड केली आहे ती ऑलरेडी ते सेट झालेली आहे. थोडं लॅगमुळे ते दिसत नसेल, बट इट्स ओके. आपण सेटिंगच्या बाजूच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घेऊया. ठीक आहे, अँड आपला जो काही व्हिडिओ तो इथे एंड झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे मला सांगायची गरज नाही आहे. सो आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.